याने म्हणे बाळासाहेबांचे विचार सोडले. का सोडले? की म्हणे महापौर मुसलमान आहे असेल, पण तो आमचा आहे. त्याला शिवसेनेची उमेदवारी घेऊन शिवसैनिक म्हणून तो लढलेला आहे. बरं, ज्यांनी माझ्यावर टीका केली की यांनी म्हणे मुस्लिम महापौर दिला, बाळासाहेबांचे विचार सोडले, मग त्या गदड्यांना विचारायचं, तुम्ही कालच्या विधान परिषदेमध्ये जो आमच्या नावंदरच्या विरोधात उभा करून निवडून आणला तो कोण आहे? इथे कुठेही काही नेण्या आणण्याची सोय, येता जाताना पर डे कोणाला पैसे दिलेत काय? हे सगळे शिवसेना प्रमुखांनी मला दिलेले जीवाभावाचे माझे सोबती आहेत. इथे खुर्च्यांशिवाय मला नाही वाटत कोणती गोष्ट भाड्याने आणली असेल. पण या खुर्च्या सुद्धा, ज्या खुर्च्यांवर सगळे बसलेत ती सुद्धा आपली हक्काची माणसं आहेत. कोणाला कसा मात चढला असेल, तो एका शब्दात कसा उतरवायचा आहे ते संजय राऊत यांनी दाखवलं. किती मारशील माजून एक शब्द पुरेसा आहे, तुझं सगळं कोलमडून पडतं. आज बऱ्याच दिवसानंतर परभणीत आलोय. पहिल्या प्रथम मी परभणीकरांना धन्यवाद देतोय की तुम्ही आपल्या हक्काचा शिवसेनेचा महापौर निवडून दिलात. त्याच्याबद्दल खास धन्यवाद देतोय. जनतेची सेवा करणारा एक कार्यकर्ता तुम्ही निवडून दिलात. आता त्याच्याही वरनं माझ्यावरती टीका झाली. याने म्हणे बाळासाहेबांचे विचार सोडले. का सोडले? की म्हणे महापौर मुसलमान आहे असेल, पण तो आमचा आहे. त्याला शिवसेनेची उमेदवारी घेऊन शिवसैनिक म्हणून तो लढलेला आहे. बरं, ज्यांनी माझ्यावर टीका केली की यांनी म्हणे मुस्लिम महापौर दिला, बाळासाहेबांचे विचार सोडले, मग त्या गदड्यांना विचारायचं, तुम्ही कालच्या विधान परिषदेमध्ये जो आमच्या नावंदरच्या विरोधात उभा करून निवडून आणला तो कोण आहे? मग ठीक आहे, आपण तराजू काढू. त्याने निवडून दिलेला आमदार, त्याची पार्श्वभूमी काढा. त्याच्यावरती तो कुठे काय केस खटले बिटले होते, तुरुंगात होता का ते काढा. आणि एका त्या महाराजांच्या कीर्तनासाठी स्वतःची शेती पीक काढून ती जमीन उपलब्ध करून देणार आमचा महापौर बघा. पण किती दिवस चालणार? म्हणजे आपण जरा कुठे काय केलं की बाळासाहेबांचे विचार सोडले, पण तुम्ही शिवसैनिकांशी आणि शिवसेनेशी गद्दारी केली. हा बाळासाहेबांच्या विचारांचा तुम्ही घात केलेला.